मी संतोष दुधबाते, जनकल्याण न्यूज धाराशिव संपादक. आज आपण शिंपळ गावामध्ये आलेलो. शिंपळमध्ये ग्रामपंचायतीची गावकरीची तक्रार आहे. सरपंच म्हणा, ग्रामसेवक वारंवार इथं म्हणजे कुठलंच काम करत नाही, मतापुरतं फक्त यांचा वापर करून घेते. ते काय नेमका तक्रार आहे तुमची? तक्रार माझी काय आहे की पूर्ण नाली बुजवली, पूर्ण नाली बुजवून टाकले. माझं लहान लेकरू 2 वर्षाचं, त्याला आजारी सारखं आहे. पाऊस आला की माझ्या घरात पाणी जातं पूर्ण. मच्छर पिक्चर काय घाण होतं पूर्ण का? लहान लेकरू माझ्या 2 वर्षासारखं आजारी पडते. मच्छर म्हणल्यावर आता एवढे नाली पूर्ण तुंबून वरी पाणी येतं, घरात पाणी जातं माझ्या मोठा पाऊस आल्यानंतर. सरपंच काय म्हणतोय गावातले? सरपंचकडे गेलतो तर सरपंच म्हणला मेंबरला बोलतो म्हणला. मेंबर म्हणला मी बोलतो म्हणला, माणसाला तो नाली काढून घेतो म्हणला. मेंबर पण अजून एकदा पण आला नाही. अक्षरशः मी बीडूकडे गेलतो. आता पुढली भूमिका काय तुमची? नाही घाण काढली तर? यांनी नाही काढली तर नाली नाही काढली तर मी उपोषण लावणार आहे. आपले करून घ्यावं. माझं नाव मी राहतो मातंगनगर मध्ये. काय नेमकं अडचण काय इथं नेमकं? अडचण का आहे, वाहन छोटंसं वाहन जातं इथनं. भगवान शिंदेने पूर्ण नाली बुजवून टाकली. माझ्या घरात लहान लेकरू 2 वर्षाचं सारखे आजारी पडाली. मला जायला सुद्धा प्रॉब्लेम व्हायला एवढा मोठा. मी मेंबरला सांगितलं, ग्रामपंचायतमध्ये तक्रार दिली. ग्रामसेवक दखल घेत नाही का? ग्रामसेवक सरपंच काय म्हणला मी येतो बघतो आणि काढतो. मेंबर म्हणला मी माणसं लावतो नाली काढून घेतो म्हणला. अजून तक्रार नाही, आली पण नाही, साधं बघितलं पण नाही. वारंवार मला त्रास व्हायला. आता मच्छर पिक्चर होती तिथे तर काय? मच्छर म्हणजे लहान लेकरू माझा 2 वर्षाचं लहान लेकरू सारखं आजारी पडाले. हा ग्रामसेवकावर कारवाई करा म्हणून बीडोकडे काय मागणी केली का तुम्ही? ग्रामसेवकच्या आधी मी बीडूकडे पण गेलो. त्यांना कॉल करून सांगितलं होतं मी. त्यांची भेट पण घेतली जाऊन. वारंवार घरात पाणी जायला काय, घरात पाणी जाते. पाऊस आली की माझ्या पूर्ण नालीच्या वर पाणी येते. कसं जायचं सांगा, मी काय करायचं? ऍक्शन घ्यायला लावायचं की पूर्ण काम कडक उचलून जायचं. माझं घर आहे, घरात जायचं सेट अवघड आहे. घर अक्षर बंद करून ठेवले. फोन केलंय त्याच्यावर त्याचं नाव सांगतील पूर्ण मी. घरात माझं नाव लिखू.